शिवसेनेच्या भगवा सप्ताहाच्या निमित्तानं शिवसेना तालुका संपर्क प्रमुख सन्माननीय दिलीपदादा बामणे, उपतालुका प्रमुख या विभागाचे आमचे राहुलजी सुकाळे, निरगुडे पाडळीचे उपतालुका प्रमुख सन्माननीय बनशी शेठ चतुर, आमचे सर्व सहकारी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी, आपल्या अडचणी जाणून घेणे यासाठी आलो। खरं तर आपला विजेचा जो प्रश्न आहे आपल्यासमोरच आता बांगर साहेब आणि तळपे साहेबांशी बोलणं झालं आणि मला खात्री की उद्यापर्यंत आपली तात्पुरती अडचण दूर होईल। आणि मी आपले आमचे उपविभाग प्रमुख आणि सरपंचाकडून जी माहिती घेतली की आपली जी लाईन आहे, मेन लाईन, ही खूप वर्षापूर्वीची जुनी आहे आणि त्याचा कंडक्टर म्हणजे तारा या बदलणं गरजेचं आहे। त्या संदर्भात देखील आदरणीय बांगर साहेब आणि तळपे साहेबांशी बोलणं झालेलं आहे। निश्चितपणानं पावसाळ्यानंतर आता लगेच तर ते काय तारा बदलण्याचं काम किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे TSP मधून त्या कामासाठी प्रयत्न सुरू आहेत। काही ठिकाणी असं कळतं की ते मंजूरही झालेलं आहे, जे काय असेल ते। परंतु खात्रीने तुम्हाला सांगतो की आम्ही शिवसेना म्हणून 100% याचा पाठपुरावा करू आणि त्या पाठपुराव्याला यश येईल याची मला खात्री आहे। तुम्ही सगळी मंडळी, खिरेश्वरकर मंडळी, मला आठवते इथून जिल्हा परिषद सदस्य तुम्ही दिला, गुंडा लाडकू मेमाने, नंतर मला वाटतं पंडित मेमांच्या माध्यमातून तुम्ही पंचायत समिती सदस्य देखील शिवसेनेचा निवडून दिलेला आहे। त्या परिसरातली सगळी मंडळी शिवसेनेला, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे यांना मानणारे तुम्ही सगळे मतदार आहात आणि तुमची अडचण किंवा तुमच्या समस्या आमच्या अर्थात शिवसेनेच्या समस्या आहेत। त्यामुळे मी या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने तुम्हाला खात्री देतो की आपल्या ज्या अडचणी आहेत, ज्या तात्पुरत्या आणि लगेच सुटण्याजोग्या आहेत, त्या लगेच सोडवण्याचं काम आम्ही करू आणि ज्या धोरणात्मक आहेत, उदाहरणार्थ तुमच्या ह्या MSCBच्या ज्या लाईन आहेत त्याचं प्री मान्सून मेंटेनन्स, मगाशीच मी साहेबांना बोललो, दीपकने सांगितल्याप्रमाणे की पोल तिरके झालेत वगैरे, या सगळ्या गोष्टी पावसाळ्यापूर्वी जे मेंटेनन्स करायचं असतं त्यामध्ये होणं गरजेचं होतं, पण ते झालेल्या दिसत नाहीत। तर त्या संदर्भात आपण निश्चितपणानं काळजी घेऊ। उद्या पुन्हा एकदा आपण सगळेजण, मी स्वतः हवं तर डिव्हिजन ऑफिसला बांगर साहेबांकडे येतो, तुम्ही सगळेजण करा आणि दीर्घकालीन जी उपाययोजना याच्यावरती करायची आहे की तुमच्या शाश्वत उपाययोजना, कंडक्टर बदलणे आहे, पोल बदलणे आहे, त्या कामे आपण निश्चितपणानं त्याची कड किंवा त्याचा निकाल लावण्याचा आपण प्रयत्न करू। खरं तर मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे या परिसरातले रस्ते आम्ही देखील फिरतोय, 100% खड्डेमय रस्ते झालेले आहेत, रस्त्यात खड्ड्यात रस्ता। ही अडचण आदिवासी विभागाची आजची नाही, आमच्यासारखे पुढारी येतात आणि तेवढ्यापुरती मलमपट्टी किंवा आपल्याला शब्द जेवून जातात। पण माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की या परिसरामध्ये आदिवासी विभागामध्ये डांबरी रस्त्यांच्या ठिकाणी जर कॉन्क्रीट